reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1 लेसन 14. आज आपला 14वा पाठ. हा उजळणीचा पाठ आहे. बघूया तुमच्या काय काय लक्षात येते. सांगा कोणतं अक्षर आहे हे? डी. असंच सांगितलं ना? डी. या अक्षराचा आवाज काय होतो बरं? अक्षर आहे डी आणि आवाज आहे ड. रिपीट आफ्टर मी. डी ड. से अगेन. डी ड. आता पुढचं अक्षर. लुक ॲट द स्क्रीन. सांगा कोणतं अक्षर आहे? एफ. असंच सांगितलं ना? एफ. या अक्षराचा आवाज काय होतो बरं? अक्षर आहे एफ आणि आवाज आहे फ. रिपीट आफ्टर मी. एफ फ. से अगेन. एफ फ. चला आता पुढचं अक्षर. लुक ॲट द स्क्रीन. अक्षर आणि त्याचा आवाज तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. एम. असंच सांगितलं ना? आवाज आहे म. माझ्या मागे म्हणा. एम म. से अगेन. एम म. आता पुढचं अक्षर. अक्षर आणि त्याचा आवाज दोन्ही तुमच्या टीचरला सांगा. एन. असंच सांगितलं ना? एन. या अक्षराचा आवाज आहे न. माझ्या मागे म्हणा. एन न. से अगेन. एन न. व्हेरी गुड. अक्षर आणि त्याचा आवाज हे चांगलंच लक्षात आहे तुमच्या. मग आता इथून पुढची उजळणी अगदीच सोपी आहे. टीचर, चला आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 1. मुलांनो, मागच्या पाठांमध्ये डी, एफ, एम, एन या अक्षरांच्या आवाजानं सुरू होणारे खूप नवीन इंग्रजी शब्द आपण शिकलो आहोत. पाहूया तुमच्या किती लक्षात आहेत हे शब्द. टीचर, आता घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार ना? तू स्क्रीनवर येणाऱ्या चित्रांची इंग्रजी नावं सांगायची. लुक ॲट द स्क्रीन. दिसतात ना 4 चित्र? त्यांची इंग्रजी नावं सांग.
माझ्या मागे म्हणा. डॉग, फॅन, मॅट, नेस्ट. आता कोण उभं राहतंय? टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार ना? लुक ॲट द स्क्रीन. दिसतायत ना चित्र? त्यांची इंग्रजी नावं सांग. माझ्या मागे म्हणा. डान्सर, नर्स, मिल्क, नेट. व्हेरी गुड. आता कोण उत्तर देणार? टीचर, नेहमी उत्तरं न देणाऱ्या मुलाला किंवा मुलीला निवडा. एक जण तयार ना? न घाबरता, न लाजता उत्तर दे बरं. चुकलं तरी चालेल. टीचर आहेत ना मदतीला. लुक ॲट द स्क्रीन. दिसतायत ना चित्र? त्यांची इंग्रजी नावं सांग. माझ्या मागे म्हणा. फॅन, नोज, फिश, फोर्ट. गुड. चला, आता कोण उत्तर देणार? एक जण तयार? माझ्या मागे म्हणा. फोर्ट, मॅचबॉक्स, 9, मॅन. गुड. चला, आता कोण उत्तर देणार? स्क्रीनवर येणाऱ्या चित्रांची इंग्रजी नावं सांग. माझ्या मागे म्हणा. डिअर, नीडल, मस्किटो, 5. व्हेरी गुड. टीचर, आता आणखी कोणाला तरी उत्तर देण्याची संधी द्या. लुक ॲट द स्क्रीन. चित्रांची इंग्रजी नावं सांग. माझ्या मागे म्हणा. नील, फिश, फूट, मंकी. व्हेरी गुड. टीचर, आता उत्तर देण्यासाठी लाजणाऱ्या, पुढे न येणाऱ्या कोणाला तरी उभं करा. न लाजता, न घाबरता उत्तर दे बरं. चुकलं तरी चालेल. टीचर आहेत ना मदतीला. चित्रांची इंग्रजी नावं सांग. माझ्या मागे म्हणा.
मँगो, फ्लॅग, नोटबुक, डॉंकी. व्हेरी गुड. चला, आता कोण उभं राहणार? एक जण तयार? चित्रांची इंग्रजी नावं सांग. माझ्या मागे म्हणा. फायर, डॉक्टर, नोज, मनी. व्हेरी गुड. अरे वा, कितीतरी मुलांना उत्तर देण्याची संधी मिळाली ना? कोणी कोणी उत्तरं दिली? हात वर करा बरं. तुम्ही न घाबरता न लाजता उत्तरं दिलीत म्हणून तुमचं कौतुक. बरं, चला आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 2. स्क्रीनवर चित्र येतील, पण ती भरभर येतील. चित्र दिसल्या दिसल्या तुम्ही सगळ्यांनी मिळून चित्राचं इंग्रजी नाव सांगायचं. टीचर, मुलं बरोबर उत्तरं देतायत की नाही याकडे लक्ष द्या. लेट्स स्टार्ट. नोटबुक, mat, four, dancer, deer, monkey, donkey, five. टीचर, गरज वाटेल तिथे मुलांना मदत करा हं. आता पुढे जाऊया. डॉक्टर, फ्लॅग, मँगो, मिल्क, नर्स, matchbox, fort, dog. सगळ्यांना चित्रांची इंग्रजी नावं सांगता आली ना? व्हेरी गुड. आता पुढची चित्र बघा आणि त्यांची इंग्रजी नावं सांगा. डॉल, नेट, फिश, five, money,
needle, nose. सगळ्या मुलांना सगळे शब्द सांगता आले का? व्हेरी गुड. मग आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 3. आता स्क्रीनवर एक एक चित्र येईल. त्या चित्राचं नाव कोणत्या आवाजानं सुरू होतं ते फक्त सांगायचं. बघा हं, फक्त सुरुवातीचा आवाज सांगायचा. करूया सुरुवात. डॉग हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज होतो ड. म्हणून तुम्ही फक्त उत्तर द्यायचं ड. लक्षात आलं का सगळ्यांच्या काय करायचंय ते? मग चला आता इथून पुढचा सराव भराभर करूया. तुम्ही बरोबर उत्तर देताय की नाही ते टीचर सांगतीलच. लेट्स स्टार्ट. डॉक्टर ड. आता हे चित्र बघा. नर्स न. आता पुढे. मनी म. आता पुढे. डॉल ड. आता पुढे. फॅन फ. आता पुढे. मॅट म. आता पुढे. नोज न. आता पुढे. फूट फ. आता पुढे. मॅन म. आता पुढे. फ्लॅग फ. आता पुढे. डोर ड. आता पुढे. मंकी म. व्हेरी गुड. मुलांनो, हा सराव इथेच संपला. डी एफ एम एन या अक्षरांचा आवाज आता पक्का लक्षात राहील ना तुमच्या? बरं मग, आजच्या पाठात लक्ष देऊन उत्तरं दिल्याबद्दल तुम्हा मुलांचं कौतुक. टीचर पाठ संपल्यावर DFMN या अक्षरांनी सुरू होणाऱ्या आणखीन काही नवीन शब्दांचा सराव तुम्ही घेऊ शकाल. बरं तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो.
या पाठात आपण अक्षरं, त्यांचे आवाज आणि त्या अक्षरांच्या आवाजानं सुरू होणाऱ्या शब्दांची उजळणी केली. टीचर, हवं असल्यास या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा.